विकसित भारत अंतर्गत 2025 उपक्रमात आम्ही 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी एक प्रोजेक्ट साजरा केलेला आहे। आमच्या टीमचे नाव आहे विजन। आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे रिसायकल प्लास्टिक पासून बनवलेला सोलर एनर्जी स्टोरेज इको हाऊस मॉडेल। समस्याचे वर्णन: भारतातील वाढते प्लास्टिक कचऱ्याचे प्रदूषण आणि ग्रामीण भागात विजेचा अभाव ही प्रमुख समस्या आहेत। दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा पर्यावरणाला हानी पोहोचवतो, तर अनेक गावांमध्ये विजेचा अभाव लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत करतो। उत्पन्नाचे आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिकचे उत्पादन, पूर्ण वापर सुविधांचा वापर आणि जनजागृती जीवाश्म इंधनावर अति अवलंबित व शहरीकरण वाढीमुळे वाढती कचरा आणि ऊर्जेची मागणी, प्लास्टिक बंदी सारख्या सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीचा अभाव, ज्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही। पर्यावरणीय प्रदूषण, आरोग्य समस्या, आर्थिक नुकसान, हवामान बदल, जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढते। सामाजिक परिणाम: ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य सेवांवर परिणाम होतो, कारण विजेअभावी रात्री काम करणे कठीण होते। समाजात समस्या क्षेत्र: तुम्हाला ही समस्या कोणत्या ठिकाणी आढळली? माझ्या समाजात ही समस्या प्रामुख्याने कचरा टाकण्याचे ठिकाण, जसे की शहराच्या बाहेरील भागात, ग्रामीण गावामध्ये जिथे वीज उपलब्ध मर्यादा आहे, झोपडपट्टी शहरातील गरीब भागात जिथे प्लास्टिक कचरा साचतो, नखत आणि तलावात कठार जातो। प्लास्टिक प्रदूषण पाण्यावर परिणाम करतो आणि शाळा किंवा विज्ञान भोवती जिथे कचरा विटलेला असतो आढळून आला। वीज नसल्यामुळे रात्री अभ्यास किंवा काम करणाऱ्या असमर्थ असलेल्या गरीब कुटुंब आणि ग्रामीण रहिवासी, प्रदूषण मातीमुळे ज्याच्या पिकावर परिणाम होत असे शेतकरी आरोग्य सामान्य समस्यांनी सर्वाधिक प्रभावित होणारी मुले आणि महिला प्रदूषणाविरुद्ध लढणारे पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक संपूर्ण समुदाय। उपाय म्हणजे पर्यावरणीय केलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून, जसे की जुन्या बाटल्या बनवल्या आणि